हे एकनाथजी शिंदे साहेबांचं मिशन टायगर किंवा ऑपरेशन टायगर ज्याला म्हणतो ते यशस्वी झालंय याचा मनस्वी आनंद आम्हा सर्व शिवसैनिकांना. आता ऑपरेशन टायगर म्हणजे राहिलेतच किती आता त्यांच्याकडे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जसं म्हणताय त्या पद्धतीनं जे काही थोडे बहुत आहेत ते देखील शिंदे साहेबांच्या कार्यपद्धतीवर खुश आहेत. भव्य ऑफर, भव्य ऑफर, भव्य ऑफर. आपल्या आवडत्या सूर्या मार्टमध्ये 15 जून ते 15 ऑगस्ट 2026 दरम्यान 20,000 रुपयांच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू, निवडक माल, किफायती दर आणि शानदार गिफ्टची मेजवानी. तर सर्व काही एकाच छताखाली. मग उशीर कशाला? आजच भेट द्या सूर्या मार्ट, हनुमान नगर, खानापूर रोड, विटा. संपर्क 83 83 43 10. सूर्या मार्ट, ग्राहकांच्या विश्वासाचं नाव. नियम व अटी लागू. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. राज्यात आणि देशात सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे. हे ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झाले असून यामुळे आम्हा सर्व शिवसैनिकांना मनस्वी आनंद झालाय, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार मंगेश चिवटे यांनी व्यक्त केलाय. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या निमित्ताने मंगेश चिवटे सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी ऑपरेशन टायगर आणि राज्यातील सद्य राजकीय घडामोडींवर भाष्य केले. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणालेत, विरोधक आमच्यावर जेवढी चिखलफेक आणि वाईट टीका करतील तेवढीच शिवसेनेतील इन्कमिंग म्हणजेच पक्षप्रवेश वाढत जाणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांची संवेदनशील कार्यपद्धती, जनतेचा त्यांच्यावर असलेला अथांग विश्वास आणि त्यांनी मुख्यमंत्री असताना जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेल्या कल्याणकारी योजनांमुळेच आज मूळ शिवसेनेत नव्या 6 वाघांचा समावेश झालाय. चिवटे यांनी पुढे सांगितले की केवळ आमदारच नव्हे तर खासदारही आता स्वतःहून पक्षात येण्यास उत्सुक आहेत आणि येत आहेत. याच यशामुळे ऑपरेशन टायगर फत्ते झाले असून शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले. आपण जो प्रश्न विचारला ऑपरेशन टायगरच्या विषयी, ऑपरेशन टायगर यशस्वी झालेलं आहे याचा मला आम्हा सर्व शिवसैनिकांना मनस्वी आनंद आहे. आणि जसं मित्रे साहेबांनी एका वाक्यात सांगितलं की संजयराव साहेब जेवढ्या शिव्या घालतील तेवढं खऱ्या शिवसेनेमध्ये इन्कमिंग वाढत जाईल. खऱ्या अर्थानं संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची कार्यपद्धती, त्यांच्यावर असलेला जनतेचा विश्वास, 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी केलेली कामं आणि या सगळ्या कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचलेल्या सगळ्या योजना, हे सगळं पाहूनच या ठिकाणी शिवसेनेमध्ये, मूळ शिवसेनेमध्ये आता खऱ्या अर्थानं 6 नव्या वाघांचा, खऱ्या वाघांचा समावेश या ठिकाणी झालेला आहे. संसदीय कार्यपद्धतीमध्ये जी गटाला मान्यता असते ती देखील आता मिळालेली आहे आणि त्यामुळे आजचं हे एकनाथजी शिंदे साहेबांचं मिशन टायगर किंवा ऑपरेशन टायगर ज्याला म्हणतो ते यशस्वी झालंय याचा मनस्वी आनंद आम्हा सर्व शिवसैनिकांना. राज्यामध्ये देखील येत्या काळामध्ये हे ऑपरेशन टायगर पाहायला मिळेल. आता ऑपरेशन टायगर म्हणजे राहिलेतच किती आता त्यांच्याकडे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जसं म्हणताय त्या पद्धतीनं जे काही थोडे बहुत आहेत ते देखील शिंदे साहेबांच्या कार्यपद्धतीवर खुश आहेत आणि ते देखील हळूहळू टप्प्याटप्प्यानं एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील खऱ्या शिवसेनेमध्ये येतानाचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळेल. मुंबई महापालिकेमध्ये पाहायला मिळेल. जिथे जिथे जी लोक स्वतःहून त्या ठिकाणी उदय सामंत साहेबांनी छान मुद्दा म्हणून मला आवर्जून त्याचा उल्लेख करायचा आहे की स्वतःहून खासदार येत आहे, त्यांना कोणी पळून येणं एवढं किंवा त्यांना वेगवेगळा आमिष दाखवून नेणं इतकं आता कोणी दूध खुळं राहिलेलं नाही आहे राजकारणात. त्याच्यामुळे शिंदे साहेबांची कार्यपद्धती आणि मतदारसंघाची प्रलंबित विकास कामं या सगळ्या मुद्दे डोळ्यासमोर ठेवून संबंधित खासदारांनी शिवसेनेमध्ये, खऱ्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळे आम्हा सर्व शिवसैनिकांना आज खूप आनंद झाला. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.